अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे आदिवासी महिला व काही युवकांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। सविस्तर माहिती अशी की आपल्या मुलाला मारहाण का केली अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासी महिलेला भर चौकात बेदम मारहाण करून तिच्या 2 मुलांसह अजूनही 3-4 आदिवासी युवकांना जबर मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे। सदर महिलेला मारहाण करत ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन तेथेही मारहाण केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे। या घटनेला तब्बल 18 दिवस उलटूनही संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचा आरोप पीडितांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे मारहाण झाल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने आदिवासी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। ब्राह्मणवाडा येथे झालेल्या या घटनेत एका आदिवासी महिलेसह काही युवकांना गावातील उपसरपंच सुभाष गायकर, तेथील पोलीस पाटील आणि इतर अनेक व्यक्तींनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटना घडून तब्बल 18 दिवसांचा कालावधी लोटल्यानंतरही संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही असा आरोप पीडित कुटुंबीय आणि स्थानिक आदिवासी बांधवांकडून केला जात आहे। याहूनही गंभीर बाब म्हणजे न्यायाची अपेक्षा ठेवून तक्रार करणाऱ्या महिलेवरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली असून ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। पीडित महिला आणि युवकांना न्याय मिळावा, संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच आदिवासी समाजावरील अन्याय थांबावा अशी मागणी स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे।